Welcome back to Spices and More YouTube channel. ग्राहकांचं आरोग्य आणि उत्तम दर्जा हे उद्दिष्ट ठेवून स्पायसेस अँड मोर मसाला तयार करतात. आज मी त्यांचा उसळीचा मसाला वापरून मिसळ करत आहे. मिसळीला लागणारं साहित्य मटकी आणि हिरवा हरभरा मी 8 ते 10 तास भिजवून नंतर ते बांधून ठेवले, म्हणजे त्याला असे मोड येतात. मग मी ते प्रेशर कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या काढून शिजवून घेतलेलं आहे. बारीक चिरलेला कांदा, तळलेले दाणे, आलं लसणाची पेस्ट, हळद अँड स्पायसेस अँड मोरचं काश्मीरी लाल तिखट. आपली मिसळ तयार झाल्यावर लागणारं साहित्य फरसाण, खारी बुंदी, कोथिंबीर व लिंबाचा रस. सगळ्यात महत्त्वाचा मिसळीचा घटक म्हणजे स्पायसेस अँड मोरचा उसळीचा मसाला. तो त्याची अधिक लज्जत वाढवेल. सर्वात प्रथम मी जरा नेहमीपेक्षा थोडं जास्त तेल घेणार आहे, तरच मिसळ जास्त चांगली लागेल. तेल तापलंय. मी आता आलं लसणाची पेस्ट 1 ते 2 चमचे टाकते. हे चांगलं परतून घ्यायचंय. ह्याच्यात 2 ते 3 चमचे मीडियम आकाराचा साईजचा कांदा घेतलेला आहे. तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गुलाबी होस्तवर. कांदा शिजण्यासाठी मी आत्ता फक्त थोडंसं सैंधव मीठ घातलेलं आहे आणि परतत राहायचंय. आता हळूहळू कांद्याचा रंग बदलत चाललेला आहे. थोडासा गॅस बारीक करते. ही हळदीची पावडर आहे, ही स्पायसेस अँड मोरची आहे. त्याच्यानंतर स्पायसेस अँड मोरची काश्मीरी लाल मिरची पावडर घालते, ती थोडीशीच घालते. तर कांदा आपला चांगला शिजलाय, थोडंसं तेलही सोडायला लागलंय. आता ह्याच्यात मी स्पायसेस अँड मोरचा 1 ते 2 चमचे उसळीचा मसाला घातलाय. आता मी ह्याच्यात साधारण 5 ते 6 ग्लास पाणी घातले व उकळलेली मटकी व हरभरा असं सगळं घालत आहे. ह्याच्यात पुरेसं पाणी घातलेलं आहे व पुन्हा त्याच्यात मी थोडंसं आणखीन मीठ घालते. आता गॅस मोठा ठेवलेला आहे. आता त्याला चांगली उकळी येऊ दे. आता हे होत असताना मी एकीकडे याची तर्री करून घेते. ज्यांना कोणाला जास्त तिखट आणखीन हवं असेल तर आपण ती तर्री करतोय. आता तर्रीसाठी मी तेल घेते. हे लोखंडी कढलं घेतलेलं आहे. ह्या लोखंडी कढल्याचं घेण्याचं कारण म्हणजे आयर्न त्याच्यातून आपल्याला मिळतं आणि ही जरुरीपुरती ज्याला जशी आवडेल तशी त्यांनी तर्रीचा वापर करावा. आता तेल गरम झालेलं आहे. मी गॅस बंद करून टाकते, म्हणजे तर्रीचा रंग काळपट येणार नाही. आणि त्याच्यात आता स्पायसेस अँड मोरचा तिखट पावडर मी घालते आहे. आता आपली मिसळ तयार झालेली आहे. आपली मिसळ तयार झालेली आहे. सर्विंगसाठी मी आता बाउलमध्ये काढत आहे. आता या मिसळीत मी थोडीशी खारी बुंदी, थोडा फरसाण आणि लिंबाचा रस घालत आहे. चवीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता. त्याच्यात तळलेले दाणे घालते, कांदा घालते भरपूर आणि कोथिंबीर घातली आहे गार्निशिंगसाठी. आता आवडीप्रमाणे आपण हवा तसा कट घेऊ शकता. ज्याला जास्त तिखट आवडत असेल त्यांनी जास्त घ्यावा
ज्याला कमी हवं असेल त्यांनी कमी खावा. महिन्यातनं एकदा मिसळ करायला काही हरकत नाही, कारण भरपूर प्रोटीनचा स्रोत आहे आणि व्हिटॅमिन आहे. व आपल्या जिभेचे लाड करा. Please like, share, subscribe, and don't forget to comment.